आणि आता वळूया पुढच्या बातमीकडे। ज्या रानटी हत्तींमुळे ताडोबातील टायगर सफारी संकटात आली, ज्या रानटी हत्तींमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्ण वन विभाग टेन्शनमध्ये आला, त्या हत्तींच्या शोध मोहिमेत एबीपी माझा देखील सहभागी झाला। रात्रीच्या किर्र अंधारात नाईट विजन ड्रोनच्या माध्यमातून या हत्तींचा मागोवा घेतला जातोय। पाहुयात आमचा प्रतिनिधी सारंग पांडेचा हा खास आढावा। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे 2 रानटी हत्ती शिरले आहेत त्यांच्यावर वन विभागाचा 24/7 वॉच आहे। कंटिन्यू या हत्तींवर नजर ठेवण्यात येत आहे आणि या हत्तींवर नजर ठेवण्यासाठी विशेष नाईट विजन ड्रोन जे आहे ते वापरण्यात येत आहे। सध्या रात्र झालेली आहे आणि शेवटचे हे जे हत्ती आहे हे मूल तालुक्यातल्या जुनासुरला भागात दिसले होते आणि त्यामुळे सध्या आता या भागातून ड्रोन जे आहे ते उडवल्या जात आहे या हत्ती शोधण्यासाठी। या ड्रोनची विशेषता म्हणजे हे जे ड्रोन आहे हे पूर्ण 3 ते 4 किलोमीटरचा पूर्ण परिसर चेक करू शकतात एका ठिकाणाहून आणि त्या ठिकाणी जर कुठल्याही प्रकारचं जीवित व्यक्ती असली म्हणजे ती प्राणी असो किंवा मनुष्य असो त्याची जे रक्ताच्या अभिसरणामुळे जे एक इमेज तयार होते ती या ड्रोन कॅमेराद्वारे तयार होते आणि अशा प्रकारे ते जे हत्ती आहे ते लोकेट करण्याचा प्रयत्न केला जातोय। सध्या आपण त्या ठिकाणी आहे आणि आपण बघूया की आता जे हत्ती आहे ते या ड्रोन कॅमेऱ्यामध्ये दिसतात का। आणि आता एक वेगळी बातमी। स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर एक ऐतिहासिक वस्तू